मतदान पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा विजय झालेला आहे। दंगेकरांना मुरलीधर मोहोळ यांनी धूळ चारलेली आहे, त्यामुळे पुण्यामध्ये दंगेकर पॅटर्न हा फेल झालेला आहे। आपण पाहतोय पुण्यात ही महत्त्वाची अपडेट। मुरलीधर मोहोळ हे आता साम टीव्हीशी बातचीत करणार आहे। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ विरुद्ध दंगेकर असा हा सामना होता, मात्र त्या ठिकाणी दंगेकरांचा पराभव झाल्याचं दिसतंय। इकडे आपण पाहतोय शिरूर मधली ही दृश्य आहेत, अतिशय आकर्षक अशी दृश्य आहेत। या ठिकाणी अमोल कोल्हे हे तुतारी वाजवताना दिसतात। तुतारीची हवा सध्या या ठिकाणी पाहायला मिळते। की ज्यांनी जो विश्वास व्यक्त केलाय आणि एक चांगला विजय महायुतीला आज पुण्याच्या या जागेच्या संदर्भात मिळवून दिला। माझे सगळे पक्षाचे नेते माननीय देवेंद्रजी, माननीय बावनकुळे साहेब, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा, माननीय राजसाहेब ठाकरे, माननीय आठवले साहेब आणि सर्व महायुतीतील माझे सर्व सहकारी, घटक पक्षातील माझे सर्व नेते, सर्व कार्यकर्ते यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो की सगळ्यांनी खूप मनापासून काम केलं। पक्षानं मला संधी दिली आणि पुणेकरांनी माझ्यावरती विश्वास व्यक्त केलाय। पुढच्या काळामध्ये तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी निश्चितपणे सगळे मिळून काम करणार आणि मला विश्वास आहे की जे आम्ही अगोदर बोललो होतो की देशातील सर्वोत्तम शहर करण्याचा पुण्याचा जो आमच्या पुण्याचा आमचा प्रयत्न आहे, तो आम्ही नक्की प्रयत्न यशस्वी करू। आणि मला आज पुन्हा पुणेकर जनतेला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत, त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत। आम्ही म्हणालो तशी निवडणूक चांगल्या पद्धतीने लढलो। पुणे हे सुसंस्कृत शहर आहे, पुणेकर हे सुसंस्कृत आणि विचारी मतदार आहेत आणि ते विकासाला विचाराला मतदान करतात आणि तेच शेवटी खरं ठरलं। आणि म्हणून आम्हाला विशेष आनंद याचा होतो की खूप खालच्या पातळीवरती प्रचार झाला, व्यक्तिगत स्वरूपात प्रचार केला लोकांनी, पण पुणेकरांनी त्याला कुठल्याही स्वरूपाची दाद दिली नाही आणि म्हणून मी पुणेकरांना मनापासून धन्यवाद देतो। विकासाचा मुद्दा तुम्ही सुरुवातीपासून घेत आलात, याच विकासाच्या मुद्द्याला धरूनच पुणेकरांनी तुमच्या मतपेटीत मत दिलेत असं वाटतं? निश्चितच मी म्हणालो तसं पुणेकर हे विचाराला, विकासाला आणि या शहराच्या भविष्याला मतदान करतात।